तर नागपुरातील शेतकरी आंदोलनावेळी दिलेल्या आदेशावर टिप्पणी करणाऱ्या बच्चू कडूंना हायकोर्टाने झापलाय। आधी अभ्यास करा मग बोला असं कोर्टाने म्हटलंय। तुम्ही शेतकऱ्यांसाठी किती न्यायालयीन लढे दिले अशी विचारणाही कोर्टाने केली आहे। बच्चू कडूंच्या महाएल्गार आंदोलनामुळे 2 दिवस नागपूरमध्ये वाहतुकीची कोंडी झाली होती। त्यानंतर कोर्टाने रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले होते। यावर कडू यांनी न्यायालय वाहतुकीच्या कोंडीची लगेच दखल घेतं मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येची का घेत नाही अशी विचारणा केली होती। तर कोर्टाने नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात। तुम्ही शेतकऱ्यांसाठी किती न्यायालयीन लढे दिले असा सवाल त्यांनी विचारलाय। आम्ही शेतकऱ्यांच्या किंवा आंदोलनाच्या विरोधात नाहीत। तुम्ही महामार्ग अडवून नागरिकांना त्रास होईल असं कृत्य केल्यानं दखल घेतली। शेतकऱ्यांसंदर्भात कोर्टाच्या सकारात्मक आदेशांचा अभ्यास करा मग बोला असं कोर्टाने म्हटलंय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।